अजित पवार विमान अपघात प्रकरणी पायलटची चूक, व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंगचा सीआयडी समोर जबाब. आपली चूक असल्यास कठोर शिक्षा द्या, व्हीके सिंग यांची भूमिका. अजितदादा विमान अपघात, पायलटला बळीचा बकरा बनवलं जात आहे. आमदार रोहित पवारांचा आरोप. तपास यंत्रणांकडनं व्हीके सिंग व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही दावा. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं अशी इच्छा, खासदार संजय राऊतांची भूमिका. तर ठाकरेंना आमदार व्हायचं असेल तर शिंदेंना फोन करा, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंचा खोचक सल्ला. शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला नाही, सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप. सरकारनं आदिवासींच्या प्रश्नांची दखल घेतली नाही तर काहीही होऊ शकतं. संघर्ष यात्रेतून माजी आमदार बच्चू कडूंचा सरकारला इशारा. मागण्यांच्या पूर्ततेसाठी दुपारी 4 पर्यंतचा अल्टिमेटम. आपला देश अमेरिकेचा गुलाम होताना दिसतोय, देशाच्या अपमानावर पंतप्रधान बोलत का नाहीत? संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल. अमेरिकेकडनं देशाचा सातत्यानं अपमान होत असल्याचं विधान. टॅरिफ वॉर झालं तेव्हा भारत झुकला नाही, मोदींच्या कणखरपणापुढे अमेरिकेलाही झुकावं लागलं. देश अमेरिकेचा गुलाम झाला म्हणणाऱ्यांना फडणवीसांचं उत्तर. आखाती देशांमधील युद्धामुळे साखर झाली कडू. 15 लाख टन साखर निर्याती अभावी पडून देशांतर्गत बाजारपेठेत दर मोठ्या प्रमाणात घसरण्याची शक्यता. गॅस टंचाईमुळे पुण्यातील गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद. गॅस दाहिन्या बंदमुळे विद्युत दाहिन्यांवर अंत्यसंस्कार सुरू. 5 विद्युत दाहिन्या सुरू ठेवणार. आखाती देशातील युद्धाच्या आगीमुळे सोनं चांदीच्या दरात घसरण. सोनं 1000 तर चांदी प्रति किलो 2000 रुपयांनी स्वस्त. आणि विश्वविजेत्या टीम इंडियाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन. संपूर्ण सिरीजमध्ये खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केल्याचं वक्तव्य.